हाल किरण पाटिल इस टीम में मौजूद तो जरूर है। बाएं हाथ के हमारे जेन्युइन ऑलराउंडर जो बाइक के महज 2 कदम की दूरी पर थे चौधारी मोहम्मद डोंगरी की प्रतियोगिता में। ये देखिए हल्के हाथों से इस गेंद को स्टीयर किया। दुतुम के इस गेंदबाज ने शुरुआत की थी। निहाल ने पहली गेंद बाएं हाथ के बल्लेबाज अखिलेश के लिए डाली गई थी। हल्के हाथों से खेला था, अपने शॉट को चेक किया था। 5 ओवर के इस मुकाबले में पहला ओवर मैंडेटरी पावर प्ले वाला, और ये बड़ी मछली जाल में अखिलेश के पारी का खात्मा हुआ है। क्या जाल में आ चुकी है, एक ऐसी मछली जाल में आ चुकी है जिस मछली का इंतजार था तो तुम के इन खिलाड़ियों को। मास्टर माइक दोन्ही, एक हिरवा एक लाल आहे, पण दोन्ही थांबतात मध्ये मध्ये. कारण काय नक्की? रेंजचा प्रॉब्लेम आहे का? पण असं नाही व्हायला हवं, असं व्हायला नाही हवं. कारण मध्ये मध्ये जर कट झालं तर आम्ही काही सूचना देतो त्या अर्धवट जातात. मैच शुरू है बिल्कुल सचिन गरत विदाउट टेंशन मैच को देखिए ऑन द वे. मैं बार बार ये कह रहा हूं किरण पाटिल आप जानते हैं ऑन द वे के इस नियम को. और ये गेंद गई 4 रनों के लिए. धन्यवाद. पॉइंट बाउंड्री के बाहर ये 4 रन आ चुके थे और इन 4 अगर देखा जाए और लंबा स्ट्रोक मिड ऑन के ऊपर से लॉन्ग ऑन चौका रहेगा. चौकार तो 1 बाउंस 4 रन ये आ चुके हैं और इन 4 रनों से टोटल बढ़ता हुआ 8 रन. शुरुआती 3 गेंदों में ऐसा लगा था 4 गेंदों में कि रन नहीं बनेंगे, महज सिंगल बन चुका है. महज सिंगल आ चुका है और उस सिंगल के कारण ऐसा लगा था, लेकिन 2 चौवे दागे बल्लेबाज जितेश ने और इन रनों की शुरुआत की है इस ओवर में. फिर से एक बार शॉर्ट थर्ड मैन के ऊपर इस गेंद को फील्ड जरूर किया, लेकिन अगर नॉन स्ट्राइकर एंड पर थ्रो होता तो शायद मौका बनता तुतुम के लिए इस ओवर में दूसरे विकेट के लिए. लेकिन टीम का टोटल 1 ओवर की समाप्ति के बाद 9 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं. तमाम दर्शक जो इस वक्त इस मुकाबले को देख रहे हैं उन तमाम दर्शकों का मैं स्वागत करना चाहूंगा. बगैर टाइम पास तुतुम, बगैर टीम मीटिंग आपको ये 5 ओवर पूरे करने हैं. 26 ओवर का खेल इस मुकाबले को पकड़कर शेष है. 11:24 हो चुके हैं. 2 से पहले ये प्रतियोगिता आज की रात की हो ऐसी हम उम्मीद करेंगे. गेंदबाज संदीप, गेंदबाजी की बागडोर को संभालते हुए दूसरा ओवर चल रहा है. टीम का टोटल 9 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं.
11:24 हो चुके हैं। बिल्कुल समय की बर्बादी यहां पर बर्दाश्त नहीं की जाएगी। 9 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। गेंदबाज तैयार हैं। दुतुम की तरफ से अपने स्पेल का पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर करने आए संदीप। ये देखिए बैकफुट पर गए, इस गेंद को खेला वाइड लॉन्ग ऑफ क्षेत्र पर, 1 रन मिला और इस 1 रन से टोटल बढ़ता हुआ 10 रन। 10 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। पहले ओवर में आए थे 9 और इस ओवर में शुरुआत में एक सिंगल आ चुका है, जो सिंगल को बटोरा बल्लेबाज जितेश ने लॉन्ग ऑफ क्षेत्र से। स्ट्राइकर एंड पर आकाश, लेकिन हमें तो इंतजार है किरण पाटिल बाएं हाथ के बल्लेबाज एसोसिएशन के चेन्नई ऑलराउंडर का, किस तरह से वो अपने कर्तव्य को दिखाएंगे। लेकिन इनमें वो क्षमता है जो स्ट्राइकर एंड पर खिलाड़ी मौजूद है। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश पूरी तरह से चूके आकाश, और जैसे ही आकाश चूके उलवे टीम स्कोर कार्ड पर चूके, क्योंकि जो स्कोर कार्ड बढ़ना चाहिए था वहीं पर ट्रेन रुकती हुई पटरी पर। 10 रन। फिर से एक बार अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश पूरी तरह से चूके, एक और डॉट गेंद की समाप्ति, वहीं पर रुका हुआ टोटल 10 रन। दूसरा ओवर चल रहा है, मैंडेटरी पावर प्ले, 3 खिलाड़ी 30 गज दायरे के बाहर, लेकिन इस दूसरे ओवर का फायदा उठाया है गेंदबाज संदीप ने। पहली गेंद के ऊपर सिंगल, दूसरी 2 लगातार गेंदें डॉट, और क्रिकेट का ये दस्तूर है, डॉट गेंद निभाने वाला जो गेंदबाज होता है उस किरदार को निभाने वाला वो हीरो, तो खेलने वाला विलन। लेकिन ये बहुत ही बढ़िया फुल टॉस जो कमर के ऊपर की थी, नो बॉल का इशारा, बीमर का इशारा अंपायर का। 4+1 यानी कि 5 रन। DJ 5 रन बिल्कुल। और अगली गेंद होगी ग्रेट। टीम का टोटल 15 रन। 15 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। फिर से एक बार हमारे पॉल ऑक्टोपस संदीप माली हमसे जुड़ चुके हैं इस प्रतियोगिता का आनंद लेते हुए। ये देखिए फिर से एक बार अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश पूरी तरह से चूके, एक और डॉट गेंद की समाप्ति, रुका हुआ टोटल वहीं पर 15 रन। दूसरा ओवर चल रहा है। संदीप जिन्होंने बीमर का नो बॉल किया था, लेकिन फ्री हिट के ऊपर फायदा नहीं उठा पाए। आकाश नो बॉल के ऊपर उन्होंने जरूर 4 हासिल किए थे। फिर से एक बार गेंद को बाहर की तरफ से अंदर की तरफ लाते हुए, ये होती है विविधता, वेरिएशंस। गेंदबाज संदीप द्वारा लेफ्ट आर्म ओवर द विकेट कर रहे हैं। बल्लेबाज को ऐसा लग रहा है कि गेंद टिप्पा खाने के बाद बाहर की तरफ निकलेगी ज्यादा, लेकिन ये गेंद थोड़ी सी अंदर की तरफ लाने में कामयाबी मिली है और उस वजह से आकाश चकमा खा रहे हैं। ये देखिए फिर से एक बार हवा में 1 रन जरूर मिला। नो मैंस लैंड एरिया में गेंद गिरी थी, दूसरा भी मिला। फील्डर जब तक आते गेंद को उठाते थ्रो करते, और इन 2 रनों से अगर हम देखें 17 पर आ चुका है टोटल। 17 पर टोटल आ चुका है। 2 ओवर के खेल की समाप्ति हो चुकी है। 2 ओवर की खेल की समाप्ति के बाद 17 रन हमने देखे स्कोर कार्ड के ऊपर, प्रति ओवर 8.5 की औसत से। लेकिन कल यहां पर खेलेगी शायद महेश स्पोर्ट्स शेलगर कल की रात, और उसे देखने आएंगे हमारे तारापुर के मेहमान विराज पाटिल। लेकिन इस वक्त बगैर टीम मीटिंग, तुम टीम मीटिंग नहीं होगी यहां पर। आप टीम मीटिंग करेंगे तो सचिन गरत में मेरे ऊपर देखेंगे, इसीलिए आप टीम मीटिंग ना कर जल्द से जल्द 5 ओवर खत्म करने की कोशिश करो। तो कल अभी एक रिकॉर्ड बनाना है, 12 बजे के अंदर मैच सब खत्म होने चाहिए। रिकॉर्ड, एक नया रिकॉर्ड। और ये शायद हो सकता है बहुत ही बढ़िया स्ट्रोक,
बहुत ही बढ़िया कवर और एक्स्ट्रा कवर के बीच में से गेंद को निकाला 4 रनों के लिए बल्लेबाज जितेश ने, जो निजी खेल रहे अपने 14 के योगदान पर। तो टीम का टोटल हो चुका है 21। तो टीम का टोटल आ चुका है 21 रन। 21 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं सिद्धू गेंदबाजी की बागडोर को संभालते हुए दुदुम की तरफ से लेफ्ट आर्म, और ये आसान सा क्या छोड़ा। ऐसा नहीं होता, इतनी बड़ी प्रतियोगिता में अगर आप खेल रहे हो तो ऐसा नहीं होना चाहिए, लेकिन जो जीवन दान मिला उसकी वजह से मेरे 4-25 पर आता हुआ टोटल। 25 पर आता हुआ टोटल। बगैर टाइम पास आपको जारी रखना है खेल, और जिस तरह से खेल रहे हैं सिद्धू की गेंदबाजी के ऊपर, जितेश बैक फुट पर जा रहे हैं, कभी फ्रंट फुट पर आ रहे हैं, स्ट्रोक के लिए जगह बना रहे हैं, और स्ट्रोक के लिए जगह बनाने के बाद गेंद को मिडल कर रहे हैं। ये बहुत ही बड़ी कामयाबी है उनके लिए। ये आया था, दूसरा रन भी पूरा किया गया। ये फुल टॉस थी, लेकिन स्टेप आउट किया था बल्लेबाज ने, और गेंद की जो लंबाई थी, लंबाई बिल्कुल ठीक थी, लेकिन स्लोप आ रहा था, बिल्कुल नीचे जा रही थी गेंद। टीम का टोटल 27 रन, 27 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके। बहुत ही बढ़िया बल्लेबाजी का मुजाहरा। ये देखिए, अब गेंद हाथों में आ चुकी है, दूसरा रन पूरा करने की कोशिश, और कामयाबी, लगभग कामयाबी मिल चुकी है जितेश को, और इन 2 रनों से टोटल 29 पर आता हुआ ये टोटल। मैं देख रहा हूं 29 पर टोटल आ चुका है। तीसरा ओवर चल रहा है। सिद्धू जो अपने स्पेल का पहला और टीम की तरफ से तीसरा ओवर कर रहे हैं दुदुम की तरफ से। लेफ्ट आर्म राउंड द विकेट, और इनको शायद डे प्रतियोगिता में मैंने देखा था, गेंद को अंदर की तरफ लाते हैं, गेंद को बाहर की तरफ भी लेकर जाते हैं, लेकिन वो पैनापन जो कि डे प्रतियोगिता में मैंने इनकी गेंदबाजी में जो घुमाव देखा था, वो घुमाव इस क्रिकेट रजनी में मुझे देखने का मौका नहीं मिल रहा है। ये देखिए, और ये 2 रन पूरे किए गए। तो इनकी गेंदबाजी मैंने देखी थी, मुझे ठीक तरीके से याद नहीं आ रहा था, लेकिन दिलेश स्मूथी स्पोर्ट्स रावड़ी की प्रतियोगिता, डे की प्रतियोगिता में मैंने इनकी गेंदबाजी देखी थी। इन्होंने उस वक्त ऐसी गेंदें की थी डे की प्रतियोगिता में, गेंद को बाएं हाथ के गेंदबाज होने के बावजूद भी कभी गेंद को अंदर की तरफ लेकर आए थे, कभी गेंद को बाहर की तरफ लेकर आए थे, कभी सीधा किया था। ये जो वेरिएशंस थे इनके पास, वो वेरिएशंस आज की रात मुझे नजर नहीं आई। हालांकि इस ओवर की आखिरी गेंद उन्होंने जरूर डॉट डाली, लेकिन सिद्धू की जो खासियत भरी गेंदबाजी थी जो मैंने देखी थी, वो देखने का मुझे मौका नहीं मिला। और ये खिलाड़ी आउट, अंपायर की उंगली उठ चुकी है, खिलाड़ी आउट। और किरण पाटिल, एक ऐसे सुनामी, एक ऐसे सनसनी, एक ऐसा जलजला मैदान के अंदर जाता हुआ। खंडेश का टोटल 32 रन। बेस को बढ़ाओ डीजे मास्टर, ऐसा कह रहे हैं हमारे चिल्ला चाइनीज के ओनर। फ्रेंच चाइनीज
मौजूद है, लेकिन चिल्ला चाइनीज लॉस के कारण बंद किया जा चुका है। उसकी ब्रांचेस बढ़ चुकी है। संकष्टी की वजह से आज बिल्कुल संकष्टी की वजह से आज छुट्टी पर है वो चिल्ला चाइनीज। लेकिन 3 ओवर के खेल की समाप्ति हो चुकी है। 3 ओवर के खेल की समाप्ति के बाद 32 रन विकास स्मृति उल्वे 32 पर खेल रही है और विकेटें जा चुकी है उनकी दो। दो विकेटें जा चुकी है। 32 रन टाइम पास हो रहा है यहाँ पर। जैसे मैदान के ऊपर गेंद गिरती हुई नजर नहीं आती। सचिन गिरद हमारे खेमे की तरफ देखते हैं, स्कोरर कमेंटेटर, और मैदान की तरफ देखते हैं। और ये देखिए क्रॉस द लाइन खेलने की कोशिश पूरी तरह से चूके। बिल्कुल डॉट गेंद के साथ इस ओवर की शुरुआत करते हुए गेंदबाज निहाल, जो अपने स्पेल का दूसरा और टीम की तरफ से चौथा ओवर करते हुए। किरण पाटिल अपने साथी को समझा रहे हैं, बाबा एक एक गेंद कीमती है, एक एक रन एक एक गेंद पर आना चाहिए, खराब गेंद के ऊपर 6 आने चाहिए। किरण पाटिल खुद एक कमेंटेटर है, जानते हैं किस तरह से क्रिकेट उन्होंने बाहर से भी देखा और मैदान के अंदर क्रिकेट में जो प्रेशर होता है उसे भी झेला। एक्सपीरियंस दोनों तरफ है उनके पास। ये देखिए ये विलन बन चुके हैं इस टीम के लिए आकाश। भले ही इन्होंने बाउंड्री हासिल की हो, लेकिन काफी डॉट गेंदें खेली है। ऑन द वे किरण का साथ देने के लिए जा चुके हैं मैदान के अंदर अभिजीत। विकास स्मृति उल्वा 32 के योगदान पर खेल रही है। विकेट जा चुकी है 3 विकेट के नुकसान पर 32 रन। और इस गेंद को निकाला ऑन साइड के ऊपर, 1 रन पूरा किया और इस 1 रन से टोटल बढ़ता हुआ 33 रन। 33 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं 5 ओवर के इस मुकाबले में। अगर हम देख रहे हैं चौथा ओवर चल रहा है, पहली गेंद डॉट, दूसरी गेंद के ऊपर विकेट और तीसरी गेंद के ऊपर सिंगल। अब किरण पाटिल आ चुके हैं स्ट्राइकर एंड पर, जिनसे मुझे काफी उम्मीद है। टीम विकास स्मृति उल्वे को भी काफी उम्मीद है, लेकिन उम्मीद पे तो दुनिया कायम है। फील्ड का मुआयना करते हुए शॉट सिलेक्शन के लिए बड़े सितारे, बड़े खिलाड़ी, लेकिन फिर भी एक ऐसी गेंद अगर गेंदबाज अच्छी डाले तो इस बड़े सितारे को भी जीरो करने में गेंदबाज की एक गेंद एक अहम किरदार निभा सकती है। एक ऐसी गेंद जो अच्छी हो, सही लाइन, लेंथ और लंबाई के साथ की गई हो। ये देखिए क्रॉस लाइन, किरण पाटिल ने खेला, दूसरे के लिए दौड़ना चाहते लेकिन मैच सिंगल मिलेगा और इस सिंगल के साथ टोटल बढ़ता हुआ 34 रन। 34 रन स्कोर कार्ड के ऊपर आते हुए 4 गेंदें इस ओवर की समाप्त हो चुकी है। पहली डॉट, दूसरी गेंद के ऊपर विकेट, तीसरी गेंद के ऊपर सिंगल और चौथी गेंद के ऊपर सिंगल। मैच 2 रन अब तक दिए जा चुके हैं निहाल द्वारा। बहुत ही बढ़िया गेंदबाजी। और ये जाने दिए, ये टच क्रिकेट वाला खेला आपने। आपने अंपायर को ये नहीं दर्शाया कि क्या मैं इस गेंद के रेंज में था, क्या मैं इस गेंद के रीचेबल था या नहीं था। ये दिखाना जरूरी था क्योंकि आप मिडल स्टंप पर खड़े थे।
फिर से एक बार घुमाकर खेला तो जरूर है, एक रन जरूर मिला, दूसरा चुराने की कोशिश और ये दूसरा रन भी मिला और इन दो रनों से टोटल बढ़ता हुआ विकास स्मृति उल्वे दुतुम के आगे टॉस हारने के बाद 36 पर खेल रही है प्रति ओवर 9 की औसत से 4 ओवर की समाप्ति के बाद। तो टीम का टोटल अगर हम देखें तो 36 रन 36 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। पांचवा ओवर लेकर आए हैं गेंदबाज नीलेश, लेकिन पांचवें ओवर जो मारदार वाला ओवर है, जो ब्लास्टिंग वाला ओवर है, किरण पाटिल भी अपने कमेंट्री के अंदाज में हमेशा कहते हैं कि इरादा कर पक्का दे धक्का, एक लगा छक्का और गेंदबाज को कर दो हक्का बक्का। ये हमेशा अपनी कमेंट्री में कहने वाले किरण पाटिल क्या इस ओवर में इस गेंदबाज को हक्का बक्का करेंगे, लेकिन यह क्रॉस द लाइन खेलने की कोशिश, ऊपरी हिस्सा और कुछ खाया पिया कुछ नहीं, गिलास थोड़ा भरा ना, वापस आए किरण पाटिल। टीम का टोटल 36 वहीं पर रुका हुआ टोटल। इस पांचवें ओवर की शुरुआती गेंद डॉट डाली गेंदबाज नीलेश ने, नए बल्लेबाज सचिन मैदान के अंदर जाते हुए। आई वो कैच शिवाय ये 6 रन। आयोजक आहेत आपले प्रफुल्ल भगत आहेत, आयोजक आहेत, आयोजक तिथे प्रफुल्ल भगत, त्यामुळे जो काही निर्णय असेल तो मान्य करावाच लागेल। 6 धावा। अरे आईवा काय घेतला का? इथून दिसलं नाही बरोबर, सीमारेषेवर पाय पडला आणि झेल घेतला। मला असं वाटलं की उडून जर दुसऱ्या कोणी घेतला असेल प्रेक्षकांनी, अपील केलं गेलं होतं, म्हणजे झेल खेळाडूनेच घेतला होता लॉंग ऑफच्या दिशेने। बिल्कुल ऐसा लगा मुझे, लेकिन ये अपील हुई थी, अच्छी फील्डिंग करने की कोशिश की गई थी, लेकिन बैलेंस बरकरार नहीं कर पाया और ये व्हाइट बॉल का इशारा हुआ। अगर बैलेंस बनाए रखते लॉन्ग ऑफ के खिलाड़ी तो शायद ये कैच ऑफ द मैच बनता। ये व्हाइट बॉल और टीम का टोटल 43 रन स्कोर कार्ड के ऊपर आ तो जरूर है चुके हैं। ये देखिए ये 47 बनेंगे थर्ड मैन और फाइनली के बीच में से बाई के तौर पर नीरज राणा साहब का इशारा। 4 रन। 47 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। 47 बनते हुए नजर आ रहे हैं। पांचवा ओवर चल रहा है। और ये गेंद सीधा खेला लॉन्ग ऑफ क्षेत्र पर, दूसरा चुराने की कोशिश, कामयाबी। 49 पर आता हुआ टोटल 49 रन बन तो चुके हैं। इस ओवर की अभी भी कुछ गेंदें शेष है, 2 गेंदें, पांचवें ओवर की 2 गेंदें शेष है। 49 रन बन चुके हैं विकास स्मृति स्पोर्ट्स उल्वे के लिए।
ये देखिए, एक रन जरूर मिलेगा। मिस फील्ड हुई, स्ट्राइक रोटेशन होता हुआ नजर आ रहा है। 50 तो बन चुके हैं, लेकिन अभी भी एक गेंद इस ओवर की, आखिरी एक गेंद शेष। इस ओवर की आखिरी एक गेंद शेष। 50 पर टोटल 5 ओवर खत्म होने की कगार पर है। महज 5वां ओवर खत्म होने की कगार पर है। महज एक गेंद शेष है और इस एक गेंद के शेष होने के कारण टारगेट बता नहीं सकता हूं मैं कि क्या हो सकता है। 6 आए तो 56 बनेगा, 4 54 बनेगा, 2 आते तो 52 बनेगा, 3 आते तो 53 बनेगा। टोटल 1 आता है तो 51 बनेंगे। व्हाट्स हैपन गोइंग ऑन लास्ट डिलीवरी, और ये लंबा 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 लंबाई ज्यादा है, और ये बढ़िया कैच, बढ़िया कैच। लंबाई जो ज्यादा थी उसका फायदा मिला और टीम का टोटल 50। जीत के लिए 51 रनों की जरूरत। स्मृति उल्वे 50 रन बना चुकी है। 51 की जरूरत है दुदुम टीम को। फील्ड फैलानी है। दुदुम के कप्तान से मैं गुजारिश करना चाहूंगा कि आप बॉल चेक करें जल्द से जल्द और अपने बल्लेबाजों को भेजें, और उल्वे के कप्तान से मैं गुजारिश करना चाहूंगा कि आप अपनी फील्डिंग को फैलाएं। विकास स्मृति उल्वे जिन्होंने 50 बनाए, 51 बचाने की उनके ऊपर जिम्मेदारी है। और तो अब आगे जाके माइक्रोफोन पर आएंगे प्रसाद भोईर। हॅलो, धन्यवाद प्रवीणजी. नमस्कार क्रिकेट रसिको. आपण पाहतोय महेश स्पोर्ट्स शेलगर पुरस्कृत आमदार चषक 2017 वर्ष 6वे मोठा दिमागदार क्रिकेटचा कुंभमेळा, मोठा सोहळा आपण पाहतोय. अतिशय जबरदस्त क्रिकेट ची रजनी, क्रिकेट रसिकासाठी मोठी मेजवानी आली आहे खऱ्या अर्थानं, आणि हे सर्व श्रेय जाईल मी म्हणेन सचिन करत असतील त्याच्या सर्व पाठीराखे. विनंती असेल क्षेत्रक्षण सजवायचं लगेच. प्रॅक्टिस करण्यासाठी आता वेळ नसेल. प्रॅक्टिस ही मैदानात उतरण्या अगोदर, स्पर्धेमध्ये उतरण्या अगोदर करायची आहे. स्पर्धा सुरू होते. एकदा सांगितलं जाईल मैदानामध्ये एखाद्या फलंदाजाने गार्ड काढला किंवा लावला तर त्याच्या संघाला 2 धावांची पेनल्टी असेल. क्रॉसिंग लाईनचा एकदा सांगितलं जाईल. पुन्हा एकदा, एखादा फलंदाज बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये उतरत असताना बाद झालेला फलंदाज येईपर्यंत जर मैदानाच्या बाहेर येताना क्रॉसिंग लाईन जर थांबला तर त्याच्या संघाला 2 धावांची पेनल्टी असेल. नियम खूप कडक आहेत, लक्षात ठेवायचं आहे, कारण मोठी प्रतिष्ठेची स्पर्धा आपण पाहतोय, खेळतोय, आणि या स्पर्धेचा अविभाज्य घटक होण्याची संधी आपल्याला आयोजकांनी दिली आहे. त्यांचं सुद्धा आपण आभार मानूया. जिथे मात्र या स्पर्धेचे सर्वेसर्वा सचिन घरात स्पर्धेचे संकल्प मनामध्ये आखलं आणि सत्यामध्ये उतरवत असताना वैयक्तिक कामामधून त्यांना वेळ थोडासा कमी मिळाला आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या इतर पाठीराख्यांनी सहकार्याने घेतलेली मेहनत आज फळाला आलेली आपल्याला पाहायला मिळते. कौतुक करावं तेवढं थोडं असेल या सर्व पाठीराख्यांचं, महेश स्पोर्ट्स शेलगरचं, त्यांच्या स्वयंसेवकांचं, त्यांच्या हितचिंतकांचं. विनंती असेल इथे मात्र उल्हास संघाच्या संघनायकाला आपण क्षेत्ररक्षण त्वरित वाजवायचं आहे.
आपण पाहिलं 5 षटकांचा खेळ. 5 षटकांच्या मोबदल्यात उल्वेस संघाने धावसंख्या जमवली 50 आणि 51 धावांचं लक्ष ठेवलंय. त्या 51 धावांचा पाठलाग करण्यासाठी दुतुम संघाची सुरुवातीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. परेश ठाकूर आणि निलेश ठाकूर. चंद्रकांत आणि परेश. मित्र, या परेश बद्दल काय सांगायचं असा, परेश वय वर्ष 17, वयाच्या 16व्या वर्षी ज्याला उरण ओपन मधून खऱ्या अर्थानं ज्या खेळाडूची निवड झाली, वर्णी लागली असा हा परेश, ज्यांना निलेश स्पोर्ट्स जावळेच्या मैदानातील रजनी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये नव्हे, दिवसा होणाऱ्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं आपली गुणवत्ता सिद्ध केली. ती मैदानाच्या चौफेर कशी फलंदाजी करावी याचं उदाहरण पॉवर प्ले मध्ये दिलं होतं. तोच तो परेश, त्याला शुभेच्छा. उल्वेस संघाच्या गोलंदाजाला शुभेच्छा. 51 धावांचं लक्ष. पहिल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन पहिला गोलंदाज निर्दोष. हो, जबरदस्त नेत्रदीपक फटका. डीप कव्हर आणि लॉंग ऑफच्या मधोमध चेंडू खेळून काढलाय. चेंडू आडवेपर्यंत मिळालेला आपण पाहतोय. धावा 2. क्षेत्ररक्षक सचिन मात्र चेंडू मागे. 2 धावा मिनिटात वैयक्तिक खातं खोलतोय. एक जबरदस्त चिवट फलंदाज म्हणून परेशची गणना केली जाते. गावदेवी गावठाण उरण ओपन मधून ज्या संघाची वर्णी आहे, त्या संघामध्ये ज्या खेळाडूचं सिलेक्शन केलं जातं तसा परेश ठाकूर. तर मित्र, उल्वेस संघाबद्दल सांगायचं झालं तर सचिन असेल, आमचा किरण असेल, अहिलेश असेल, अभिजित असेल, यांना कोण विसरणार. एक जबरदस्त खेळाडूचा संघ. अशा या 2 मातबगर संघांमध्ये होणारी अस्तित्वाची लढाई आपण पाहतोय, अनुभवतोय, जिथे मात्र युद्ध गर्जना झाली. पहिल्या चेंडूवरती मिळाल्या 2 धावा. षटकातील पुढचा चेंडू राऊंड विकेट. जबरदस्त चेंडू मात्र प्रहार केला. चेंडू लॉंग ऑफ रिझन मध्ये खराब क्षेत्ररक्षण अभिजित मात्रे मार्फत दुसऱ्या धावासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा सफल झाली आहे. मिळाल्या 2 धावा. या 2 धावा मिनिटात दुसरी दुहेरी धाव पाहायला मिळते. या डावातील या दुसऱ्या दुहेरी धावेनं 51 धावांचा पाठलाग करत असताना बिनबाद 4 धावा धावफलकावरती लागत आहेत. पंच आपण पाहतोय मैदानावरती या स्पर्धेच्या माध्यमातून दत्ता मेहर आणि नीरज राणावत. एक जबरदस्त पंच. राऊंड विकेट. यावेळेस चपलवून खेळण्याचा प्रयत्न. मोठ्या विकेटचा पतन. परेश ठाकूर. एक मोठी विकेट मैदानातून बाहेर. आपण पहिला फलंदाज परेश श्याम ठाकूर मैदानातून बाहेर येतोय. वैयक्तिक 4 धावा. 3 चेंडूंचा सामना केलाय. 3 चेंडू मध्ये संघासाठी 4 धावांचं योगदान दिलं आणि फलंदाज परेश बाद झाल्यानंतर 3ऱ्या क्रमांकावरती मैदानामध्ये फलंदाज निलेश येतोय. 51 धावांचं लक्ष असेल. या 51 धावांचा पाठलाग करत असताना पहिला फलंदाज बाद होतोय. म्हणजे उल्वे संघ सुद्धा त्याच जिद्दीनं, त्याच ताकदीनं, त्याच निश्चयानं आणि त्याच हेतूने मैदानामध्ये 51 धावांचा पाठलाग करत असताना उतरलेल्या या दुतुम संघाला रोखण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी मैदानामध्ये उभा आहे. आपण पाहतोय प्रमुख अतिथी मंचावरती विराजमान झालेले आमचे वडील समान अंकुश म्हात्रे सुद्धा हा सामना पाहतायत. खरं तर आणि आपण जर पाहिलं तर महेश स्पोर्ट्स शेलघरच्या क्रिकेटचं भविष्य चिमुरडे सुद्धा ही स्पर्धा पाहण्यासाठी आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी, डोळ्यात साठवून मेंदूमध्ये उतरून ती सत्य संकल्पना आमच्या अशोक भगत यांची संकल्पना सत्यामध्ये उतरवण्यासाठी येणाऱ्या भविष्यामध्ये ज्यांच्या माध्यमातून मोठा क्रिकेट शेलघरमध्ये पाहायला मिळेल अशी अपेक्षा त्यांच्याकडून तमाम शेलघरवासी करतायत. त्यांना सुद्धा शुभेच्छा देऊ. यावेळी मैदानाकडे फलंदाज निलेश प्रथमच पंचांकडून गाठ घेतोय. खेळण्यासाठी सज्ज. गोलंदाज राऊंड विकेट. यावेळी जबरदस्त प्रहार लॉंग ऑन रिझन मध्ये आलेला हवाई हल्ला 6 धावांसाठी. हॅलो, धन्यवाद डीजे मास्टर. डीजे मास्टर सुद्धा विनंती असेल, इंडिया क्रिकच्या माध्यमातून लाईव्ह स्पर्धा हे पूर्ण 198 देशामध्ये प्रस्तावित केली जाते, दाखवली जाते. त्याच्यामुळे आपल्याला थोडासा परिस्थितीचं भान ठेवून इथे मला वाटतं गीत वाजवावे लागतील, कारण आपली गुणवत्ता सुद्धा सिद्ध झाली पाहिजे. महागणपती डेकोरेटर्स
उरण पनवेल रसायन विभागामध्ये पंचकृषीमध्ये सुप्रसिद्ध असं डेकोरेटर्स महागणपती डेकोरेटर्स आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या या षटकाराच्या साहाय्याने झाली आहे 10 धावा. 1-10. यावेळेस ऑप्टमर पिचिंग केली जाते, अपील केलं जात आहे, परंतु उत्साह जास्त आत्मविश्वास करणे अशा प्रकारचा अपील पंचाने पेटाळून लावलाय आणि या चेंडूला पारदर्शक निर्णय दिला, अर्थात अवांतर चेंडू घोषित केलाय पंच नीरज राणावत यांनी. या अवांतर चेंडूने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 11 धावा. धावो पलकावरती लागतायत. चांगला प्रयत्न केला जातोय. राऊंड विकेट. कोलवा टप्पा चेंडू स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न, सुरेख क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षण झालाय. उलवे संघाच्या माध्यमातून हा क्षेत्ररक्षक करतोय. या एका धावेनं धाव फलक पोहोचतोय 12च्या घरामध्ये. अजूनही गुणलेखकाच्या अहवालानुसार या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. संघाची धावसंख्या झाली आहे 1-12 धावा. 1-12. 51 धावांचं लक्ष असेल. 12 धावा आतापर्यंत धावो फलकावरती लागल्यात. चांगला प्रयत्न केला जातोय मी म्हणेन. आणि पाहतोय आपण या स्पर्धेच्या माध्यमातून तमाम क्रीडा रसिक आस्वाद घेण्यासाठी उपस्थित आहेत. काही लाडके आमचे प्रेक्षक आपण पाहतोय. निमित्त मात्र क्रिकेटचं, परंतु वैयक्तिक शौक पूर्ण केला जातोय. त्यांना सुद्धा आपण शुभेच्छा देऊया. तुम्हाला सुद्धा घवघवीत यश लाभू दे अशी अपेक्षा आपण बाळगूया. राऊंड विकेट. यावेळेस मात्र फलंदाज चंदू बॅकफुटला येतोय. चेंडूला हिट केला डीप पॉइंट मध्ये. चेंडू पकडण्यासाठी प्रयत्न होतोय. 2 क्षेत्ररक्षकांचा अपयश लाभलाय. चेंडू गेलाय सीमा पार. हॅलो, थँक्यू डीजे मास्टर. हा चौकार मिळाला आणि या चौकाराच्या साहाय्याने आपण विचार केला तर पहिल्या षटकाची सांगता झाली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 51 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहिलं धुतुम संघाची धावसंख्या धावो फलकावरती लागली आहे 1-16 धावा. चांगला प्रयत्न झालाय. परेश ठाकूर जरी अपयशी झाला तरी त्यानंतर मात्र 3ऱ्या क्रमांकावर येणारा फलंदाज साजेदारी करतोय. प्रवीण दुगाडे नेहमी सांगत असतात, आमचे वरिष्ठ समालोचक नेहमी म्हणत असतात, धंद्यामध्ये आपण जर भागीदारी केली तर तो धंदा 80% बुडण्याचे चान्सेस जास्त असतात. परंतु हाच सूत्र जर आपण मैदानामध्ये क्रिकेटमध्ये जर वापरला भागीदारी करण्याचा, तर भागीदारी केल्याने आपला संघ तारत असतो आणि विजयाकडे वाटचाल करत असताना एक सफल खेळी तुमच्या माध्यमातून होत असते. ती भागीदारी क्रिकेटच्या माध्यमातून सुरुवातीला का होईना करत असताना धुतुम संघाचे 2 फलंदाज आपण मैदानामध्ये पाहतोय, अर्थात निलेश आणि चंद्रकांत यांच्या मार्फत. गोलंदाज आलाय यावेळेस इलेश. ज्या इलेशनं बरेच वर्ष झाले आपण पाहतोय या उल्वेच्या क्रिकेटची सेवा नितांत करतोय, प्रामाणिकपणे करणारा इलेश. एक जबरदस्त खेळाडू, अष्टपैलू खेळाडू म्हणजे ज्याच्याकडे पाहिलं जातं. मोठा कुशल, छोटा कुशल उपस्थित आहे तर मोठ्या कुशलला विनंती असेल आपण अशोक भगत साहेबांशी संपर्क साधायचा आहे. गोलंदाज इलेश आलाय. इलेश माते राऊंड विकेट गोलंदाजी करणार आणि त्याला सामोरं जाण्यासाठी फलंदाज स्ट्रायकरला असणार आहे फलंदाज निलेश. राऊंड विकेट. पहिला चेंडू यावेळेस वेरिएशन केलाय, परंतु कलात्मक दृष्ट्या मात्र चेंडू बुद्धीच्या कौशल्यावर खेळून काढलाय. ट्रॅव्हल झाला चेंडू सीमा पार. हॅलो, धन्यवाद डीजे मास्टर. आणि या चौकाराच्या साह्याने धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या धाव फलकावरती लागली आहे 20 धावा. 1-20. 7 चेंडूचा खेळ झालाय आणि 20 धावा धाव फलकावरती लागल्या आहेत. चांगला प्रयत्न केला जातोय. प्रयत्न होणं गरजेचं आहे, कारण प्रयत्न जेव्हा माणूस करतो तेव्हाच खऱ्या अर्थानं त्याला यश लाभत असतो. कारण नक्कीच आता मात्र रेंज पकडले, नेटवर्क मिळालाय. यावेळेस निलेश प्रहार करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु इथे आपण पाहतोय बचावलाय की काय. यावेळेस काय घडले, पंच विचारांची देवाणघेवाण करतात, हितगुज करतात. स्क्वेअर लेग पंच आणि मेन पंच आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. दत्ता मेहर असतील किंवा आमचे नीरज राणावत
या पंचक्रोशीतील सुप्रसिद्ध पंच म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आणि महेश स्पोर्ट्स सेलगरचे हक्काचे पंच म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते असे आमचे स्क्वेअर लेग पंच नीरज राणावत. सामना चालू करा, टाइमपास नाही, सामना चालू करा. पंच निर्णय देतील तो अखेरचा निर्णय असेल, लक्षात घ्यायचा आहे सर्व संघांनी. आयोजकांच्या वतीने स्ट्रिक्टली ही वॉर्निंग असेल. धावासंख्या आपण पाहिली तर धावासंख्या आहे 1 बाद 20 धावा. 8 मी म्हणेन 8 षटका चेंडूंचा खेळ झालाय. 20 धावा धावा फलकती लागल्या म्हणजे 30 चेंडू मध्ये 51 धावा उभारायच्या असताना 8 चेंडू मध्ये 20 धावा झाल्यात. यावेळेस सफल झालाय फलंदाज. फाईन लेग रिजन मध्ये चेंडूला हिट केलाय, चेंडू ट्रॅव्हल झालाय सीमा पार 4 धावांसाठी. हा चौकार मिळतोय. डीजे मास्टर शांत राहिलं तरी हरकत नसेल, फक्त एवढंच की माईक कडे लक्ष द्या. कुशल आमचे मंदार भगत आपण पाहतोय, एक निष्ठावंत देशभक्त, एक निष्ठावंत शिवभक्त म्हणून ज्यांच्याकडे आम्ही नेहमी आदराने पाहतो असे आमचे मंदार भगत. कौतुक करेन मंदार तुमचं आणि विनंती करेन तुम्हाला नेहमी ज्या शिवभक्तीसाठी ज्या मोहिमा जे बी राबवल्या जातात तेव्हा आपण सुद्धा उपस्थित. राऊंड विकेट, खोलवर टप्पा, जबरदस्त चेंडू, हलक्या हाताने सन्मान दिला. शिवनीती अवलंबले म्हणावं लागेल. फलंदाज निलेश यानं शिवनीती अशासाठी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची आपण पानं जर चाललीत तर त्यामध्ये आपल्याला दिसून येईल योग्य त्यावेळी लढाई आणि अयोग्य त्यावेळी तह केला जायचा. म्हणजे इथे फलंदाजी करत असताना आपण पाहिलं खोलवर टप्प्याचा थोडासा चेंडू अवघड होता. त्या अवघड चेंडूवरती कोणत्याही प्रकारची मात्र जोखीम न उचलता चेंडूला सन्मान दिला आणि त्याच्यावरती 1 धाव घेऊन स्ट्राईक सुद्धा रोटेट केली. जिथे मात्र मिळणार धुतुम संघाला 1 धाव. संघ पोहोचलाय 25 या धावसंख्येवरती. आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक आमचे लाडके प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहतायत. त्यांचं सुद्धा हृदयाच्या अंतकरणापासून आपण स्वागत करूया. त्यावेळेस आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न करतोय, चेंडू गेलाय निर्धाव. निर्धाव चेंडूची सांगता होती. संघाची धावसंख्या स्थिर असणार आहे 25 धावा. त्यावेळेस व्हेरिएशन पाहायला मिळालं, थोडीशी उसळी दिली आहे. गोलंदाज इलेश मात्रेने फेकलेला कलात्मक दृष्ट्या हा चेंडू गेलाय निर्धाव चेंडू. आणि पाहता पाहता दुसऱ्या षटकाची सांगता. अहिलेशच्या गोलंदाजीचं आपण विश्लेषण करायचं झालं तर अहिलेशने फेकलेलं 1 षटक आणि एका षटकामध्ये धावा 2 चौकाराच्या साह्याने देतोय 9 धावा. हे 9 धावा देऊन आपण पाहिलं खऱ्या अर्थाने षटकाची सांगता झाली आहे. टीम मीटिंग घ्यायची नाहीये, विनंती असेल. संघाची धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा. 25 धावा धाव फलकावती लागल्यात. आता मात्र गरज असेल येणार 18 चेंडू मध्ये 26 धावांची. बरोबर 18 चेंडू आणि 26 धावाचं समीकरण. गोलंदाज किरण पाटील येतोय. राऊंड विकेट गोलंदाजी करणार मला वाटतं फलंदाज निलेश साठी. राऊंड विकेट गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू मात्र अव्हांतर फेकलाय. समीकरण बदललाय. संघाची धावसंख्या होती 26, आता मात्र 18-25 असं समीकरण. 18-25 असं समीकरण मैदानामध्ये निर्माण झालंय धुतुम संघासमोर. यावेळचा चेंडू हलक्या हाताने खेळून करतोय. शॉर्ट पॉइंट मध्ये चेंडू आला. एक धाव मात्र रोखता येणार नाही. छपळाई दाखवली जाते. धाव मिळते 1 या एका धावेने संघ पोहोचतोय 27 वरती. आता मात्र 17 चेंडू आणि 24 धावांची गरज. 17 चेंडू आणि 24 धावा.
असं समीकरण आता मात्र निर्माण झालंय. आपण पाहतोय उल्वे विपक्ष धुतुम अशा संघांमध्ये सामना रंगलाय. उरण तालुक्यातील एक संघ तर पनवेल तालुक्यातील एक संघ अशा या दोन संघांमध्ये सामना आपण पाहतोय. शेलगडच्या मैदानावरती महेश स्पोर्ट्स पुरस्कृत आमदार चषक 2017च्या या भव्य दिव्य क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये सतरा चेंडू आणि 24 धावा असं समीकरण. फलंदाज चंद्रकांत एक भेदक फलंदाज पाहिलं जातं. आक्रमक नेहमी रूप तो धारण करतो. यावेळचा चेंडू मात्र खेळून काढलाय. चेंडू स्ट्रेट टू बॉलर लॉंग ऑन रिजन मध्ये आला. एक धाव मिळतीये. सुरेख क्षेत्ररक्षण झालंय. मिळणार फक्त आणि फक्त एक धाव. एका धावेने संघ पोहोचतोय 28 वरती. 16 चेंडू आणि 23 धावा असं समीकरण आता मात्र मैदानामध्ये निर्माण झालंय. 16-23. सोळा चेंडू आणि 23 धावा ची गरज असेल धुतुम संघाला. स्ट्रायकरला फलंदाज निलेश. यावेळचा चेंडू हलक्या हाताने मात्र दिशा देतोय. चेंडू डीप पॉइंट मध्ये ट्रॅव्हल होताना आपण पाहतोय सीमा पार. 4 धावा मिळत आहेत. हॅलो 15 चेंडू आणि 19 धावा असं समीकरण आता मात्र निर्माण झालंय मैदानामध्ये. चंद्रकांत आपण पाहतोय पूर्व तयारी खऱ्या अर्थानं त्याची दिसते. म्हणजे नेहमी अतिशय घाई गडबड नेहमी त्याच्याकडे असते. इथे मात्र 15 चेंडू 19 धावा असं समीकरण निर्माण झालंय. फलंदाज निलेशचं कौतुक करायला लागेल ज्याने मात्र हलक्या हाताने चेंडूला अवघी दिशा दिली आणि खऱ्या अर्थानं त्याचं रूपांतर झालं 4 धावांमध्ये. गोलंदाज किरण पाटीलला बसलेला हा चौकार आपण पाहिला. राऊंड विकेट. यावेळेस मात्र कमबॅक करतोय. पाचीचा अपील उचलून धरलाय. किरण पाटीलला मिळालेली सफलता आपण पाहतोय. फलंदाज निलेशच्या खेळीचा अंतर. फलंदाज बाद झाला निलेश. संघाची धावसंख्या आपण पाहिली 14 चेंडू 19 धावा असं समीकरण आता मात्र निर्माण झालंय मैदानामध्ये. 14 चेंडू आणि 19 धावा. फलंदाज मैदानामध्ये नितीन जातोय. नवीन फलंदाज निलेश बाद झालाय. नितीन जातोय. 14-19 असं समीकरण आता मात्र निर्माण झालंय. चौदा चेंडू 19 धावा असं समीकरण मैदानामध्ये निर्माण झालंय. नवीन फलंदाज गेलाय नितीन. नितीन आणि चंद्रकांत असे 2 फलंदाज मैदानामध्ये असतील. किरण पाटील एक मात्र सफलता मिळाल्यानंतर आपल्या भात्यातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक. राऊंड विकेट. यावेळेस सरळ बॅटर जबरदस्त प्रहार झालाय. रॉकेट शॉट मी म्हणेन आलाय. चेंडू गेलाय सीमा पार. तेरा चेंडू आणि 15 धावा असं समीकरण आता मात्र मैदानामध्ये निर्माण झालंय. 13 चेंडू 15 धावा. धुतुम संघाची धावसंख्या होतीये 36. यावेळेस प्रहार झालाय. अवय्याला चढवलाय. चेंडू जातोय 6 धावांसाठी. षटकार.
हॅलो, संघाची धावसंख्या झाली आहे 42 धावा. आता मात्र 12 चेंडू आणि 19 धावा असं समीकरण. 12-19 माफ करा, 12 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 9 धावा. आपण काल पाहिलं धारावी संघाचा विकी भोईर याचे आपण खरं अर्थानं स्टार्ट पाहिली असेल, रनअप पाहिला असेल. बरोबर आपण एक अंदाज काढला तर सीमारेषेपासून अवघ्या 8 ते 10 पावलात तिथून रनअप त्या गोलंदाजा पाहिला. खरं तर शक्ती, चला टाइमपास करू नका प्लीज. शक्ती चषकामध्ये खऱ्या अर्थानं जो खेळाडू खेळला आणि त्यानंतर आपल्या गावच्या ग्रामीण संघातून खेळण्यासाठी आला होता आणि आज सुप्रीमोला खऱ्या अर्थानं त्याचा सामना असेल आणि पुढच्या महिन्यामध्ये त्याची वर्णी लागली आहे दुबईमध्ये जाण्यासाठी. वाशीगाव संघाचा संघटक या लगेच सामना आपला होणार आहे. वाशीगाव संघाचा संघटक 12 चेंडू 9 धावा. इलेश राऊंड द विकेट. यावेळेस प्रहार झालाय, चेंडू अवय्याला 6 धावांसाठी हा षटकार आलाय. हॅलो, धन्यवाद डीजे मास्टर. 9 धावांची गरज असताना हा षटकार लगावला. आता मात्र गरज असेल अवघ्या 3 धावांची. विजयाचा फटका येतोय का हे पाहणं गरजेचं असेल. यावेळचा चेंडू मात्र कव्हर पॉइंट मध्ये आला. 1 धाव मात्र मिळतीये. फलंदाज चंद्रकांत याला मिळालेली 1 धाव आपण पाहतोय. संघ पोहोचतोय 49. म्हणजे आता मात्र निर्णायक विजयासाठी 10 चेंडू आणि 2 धावांची गरज. 10 चेंडू आणि 2 धावा. 10 चेंडू आणि 2 धावा. सामना एकतर्फी झुकताना आपण पाहतोय. वाशीगाव संघाचे संघनायक मला वाटतं मंचाकडे येताना आता दिसत होते. आलेत, नक्कीच येणं गरजेचं असेल कारण आपण पाहतोय जावयांचा मान मोठा. यावेळचा चेंडू फाईन लेग रिझन मध्ये आलाय. मिळणार 4 धावा. विजयाचा फटका. विजयी संघाचा हार्दिक अभिनंदन. पराजित संघाला पुढच्या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा. लगेचच सामना होणार. दुतुंब विपक्ष वाशीगाव या 2 संघांमध्ये आपण सामना पाहू शकाल. नाणेफेकीसाठी मी विनंती करेन कर्णधार या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच विजयाचे शिल्पकार सामनावीर ठरलाय गुणलेखकाच्या आभारानुसार. गोलंदाज निहाल याची निवड लागतीये. 2 षटक फेकतोय. सुरेख गोलंदाजी केली निहालने. मॅन ऑफ द मॅचचं बक्षीस त्याला दिले जाते आमच्या प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते. आणि नाणेफेकी होताना आपण पाहतो अशोक भगत यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी झाली आहे. नाणेफेकीचा कॉल ऋतुम साखर